सोबत आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम या ठिकाणी करत होतो. लोकसभेला सुद्धा वहिनी साहेबांच्या सोबत मी इंदापूर सारख्या ठिकाणी मेळावा घेऊन त्या ठिकाणी सुद्धा मी पाठिंबा दिला होता. आणि आज सुद्धा या ठिकाणी मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आवर्जून सांगतो की या तालुक्यामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी दिवस रात्र करून वहिनींसाठी प्रयत्न करून या ठिकाणी जास्तीत जास्त वहिनी साहेबांना कसं मतदान होईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी आज मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना जाहीर असा पाठिंबा देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार महोदय धनंजय भाऊ मुंडे, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे साहेब यांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष विजयजी घोगरे, विनोदजी जगताप, कोण बोलणार आहेत ते पुढे येतील. विनोद जगताप संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात. बाल्कनीमध्ये जागा भरपूर आहे. जे उभे आहेत मंडळी त्यांना विनंती आहे की कृपया आपण बाल्कनीमध्ये बसावं. सुरुवातीला विचारपीठावरील महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीताबाई पवार आणि सर्व राष्ट्रवादीचे आणि मित्रपक्षांचे या ठिकाणी पदाधिकारी यांचं मी सुरुवातीला सहानुभूतीची निवडणूक आहे. जाण्याचं काम त्या ठिकाणी वहिनींनी केलं ते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. विरोध केला, परंतु वहिनी तुम्ही आताच्या खरंच महाराजांनी ताराबाई आहात आणि आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने खरंच तुम्ही एक स्त्री आज राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहे. तर त्या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ असतील, सावित्री असतील, आहिले असतील, रमाई असतील यांची आज एक लेख आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहे. आणि